आपल्या चॅनलला 8000 सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेले आणि ना माझा असा विचार आहे की संध्याकाळी मस्त सेलिब्रेशन करू 8K. पाऊस बंदच झाला आणि निघाला वेळ जायला, लगेच पाऊस सुरू एकदम जोरात. बघा आता दिसलं. आता जाऊ गाईस आपण खांदा डॅमला, मस्त एकदम मजा येईल कारण की पाऊस पण पडतोय ना. अरे मला भीती वाटते. का बरं भीती वाटते तुला? मम्मी तुझ्या बाजूला समुद्र आहे बघ. फिश बघा कशा उड्या मारताय ते, आता लक्ष गेलं. हे बघा, हे भाई काय भारी दिसतंय फिश उड्या मारताना. राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? खूप तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस मी आता आलेला आहे गोशाळेमध्ये. गाईंना ना काही पोळ्या वगैरे टाकायच्या होत्या, त्यासाठी मी आता आलो होतो. आणि गाईस आज आपल्या चॅनलला 8000 सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेले. सो आनंदाची गोष्ट आहे. खूप जास्त लक्ष पण नाही देत होता यार चॅनलवर काही दिवसापासून, तरी 8000 झालेले. मी वॉटर पार्कला गेला होता आणि त्यापासून थोडे वाढले सबस्क्रायबर. घ्या गाईस, गोरी गोरी पान फुलासारखी छान. हे टाक, पकड नाही तर मी टाकतो. हे घे, पिझ्झा आहे ना तो, कडक कडक पिझ्झा. हे घे. हा हा, काय कडक पापड झालाय तो, डायरेक्ट पोळीचा पापड. इथे शिंग बघा किती मोठे, पण वरतून साल निघालेलं आहे शिंगांचं. देतात तुला पापड, दे पापड, घे पापड खा. हो कसं चरका चरका लागतं रे यांची जीभ आपल्या हाताला. हे घे खा. हा खा खा गाईस, खाना गाईस. तर गाईंना देऊन झालेलं आहे, आता जाऊ घरी. पण त्याआधी तिथे ना एवढे कबूतर आहे ना, त्यांना मस्त उडवतो, एवढं भारी वाटेल ना. आत्ताच आमच्या समोरचे उडाले होते, एवढं भारी वाटत. चल दादू, हे बघा हे त्यांचं घर आहे कबुतरांचं, आणि हे तिकडे जेवण करताय. थोडं पुढे जा, थांब. हो बाई काय खतरनाक दिसतंय ना. तिकडे बघा वरती किती कबूतर आहे. आता एक काम कर, गाडी लाव आणि जोरात पळत जा त्यांच्याकडे, उडव त्यांना. गाईस आता आम्ही आलो ते घरी, आणि घरी आल्या आल्या बघितलं आमच्या समोर एवढा पसारा ठेवून दिलेला आहे मम्मीने, जे की कांद्यांचा आहे. तुला माहिती आहे आपल्या चॅनलवर काय झालेलं आहे? काय झालेलं आहे? एकदम घाबरायची गोष्ट आहे. काय झालंय तू विचार कर आता. काय? तुला कसं काय माहिती? सकाळी पाहिलं का? आता प्रत्येक गमेलीला वरती घेऊन आलेले. मम्मी तिकडे टाकते कांदे, वेट करतोय. चांगलेच काम, स्कूल मधला आल्याबरोबर याला कामं लावून दिले. काय घाम आला दादू तुला? आंघोळच करतो आता. आणि दादू एक अजून बाकी आहे, ती तुलाच आणायची आहे, ती तुलाच आणायची आहे. एवढा आळसपणा करतो सगळ्या गोष्टींमध्ये. काय मी खालून पर्यंत मी आणून दिलं तुला. तर काही चला आता जेवण करून घेतो. आणि आज जेवणाला हे पराठा, हिरवी भाजी, आपलं पालकची भाजी आणि आंब्याचा रस. आणि ना माझा असा विचार आहे की संध्याकाळी मस्त सेलिब्रेशन करू 8Kचं. बघू काय करता येईल. काय करायचं रे दादू संध्याकाळी सेलिब्रेशन? काय करायचं? चालेल चालेल. प्लेन तू आणेल, तिकीट मी आणेल, चालेल एकदम. गच्चीवरनं उडवू आपण. हा गच्चीवरनं. काय तुम्ही पण या, संध्याकाळी 7 वाजता दुबईला जायचं आपल्याला. गाईस संध्याकाळी 5 वाजता आहे आणि आता एकदम जोरात पाऊस आलेला आहे. माझा विचार आहे आता मस्त कांता डॅमला जाऊ, बिकॉज खूप दिवसापासून पाऊस पडतोय ना, तर तिथे मस्त पाणी आलं असेल. आता एवढ्या पावसामध्ये वेद म्हणतोय की मला क्लासला जायचं आहे म्हणे, कारण की आज त्याचा पेपर आहे. त्यामुळे तो त्याच्या मित्राला फोन लावतोय, तो कार आणतोय त्याचा मित्र. बेबे पावसात भिजायला चालतं का बाहेर? गच्चीवर जाऊ आपण, पावसात भिजू मस्त. तुम्ही चला ना, तुम्ही कधीच चालत नाही. गाडीवर फिरून या आपण, चला नाही तर थंडी. हा कार काढेल, लगेच कार काढेल. पाऊस बंदच झाला आणि निघाला वेळ जायला, लगेच पाऊस सुरू एकदम जोरात. दादू पाऊस आला पण जाऊ नाही द्यायचं आज तुला, तू घरी बस. हा मुलगा आहे ना कॅमेराच्या पुढे आणि कॅमेराच्या मागे एवढा म्हणजे एवढा वेगळा आहे ना. जर तुम्ही याला रिअल लाईफमध्ये बघतील ना माझ्यासोबत भांडताना, तुम्ही बोलणार नाही हा कॅमेऱ्यामधले दिसणारा वेद आहे. इकडे वगैरे
बघा बघा बघितलं का तुम्ही? कसं आहे सांगता बघा आता दिसलं. कॅमेरा चालू करतो. आज आहे वेदचा पेपर, तर त्याला आहे ना क्लासला पोहोचवावंच लागतंय. तर म्हटलं कार मध्ये पोहोचव. आणि पाऊस जोरात आलेला आहे, एकदम जोरात चालू आहे पाऊस. बंद व्हायचं पण नाव नाही घेते. बघा मस्त फॉग जमलेला आहे. आधी मम्मी नाही येते का? गाईस वेदला आता क्लासला सोडलेलं आहे. पाऊस आहे का दादू? अजून पण थोडासा आहे ना भाई. कार मध्ये पूर्ण आता पाणी घुसून जाईल, कारण की आता आम्ही चढतील ना परत. इथे तर पूर्ण पाणी पाणी झालेलं आहे. इथे अरे माझ्या याच्यात क्रॉक्स मध्ये घुसला होता ना. झालं बसून. चला आता कुठे जायचंय? आता जाऊ गाईस आपण कांताळ डॅमला. मस्त एकदम मजा येईल, कारण की पाऊस पण पडतोय ना. तर गाईस आता आम्ही चाललो ते कांताळ डॅमला. पण बघितला ना तर या साईडला पाऊसच पडलेला नाही. आता आमची इच्छाच नाही आता त्या साईडला जायची. नाही का मम्मी? या साईडला दिसतोय बघ ना रस्ता थोडा थोडा ओला आहे. हा बघा आता आला आता आला आता आला. आमचा विचार झाला होता की म्हटलं जाऊ ते दुसरीकडे जाऊ, पण आता आला इथे पाऊस. पण काय करते मम्मी? नाही कांताईला चलते का कुठे चलते? मेरूनला पाणी नसेल आलेलं, तुला माहिती आहे. चलायचं? चला जाऊ मग कांताळ डॅमला. हा मग नको नेऊ. अरे भीती वाटते. कुठून काढशील मग? एटा डायरेक्ट खाली टाकतो आता इथून. अरे तू नको ना. काय? अरे पुढे पुढे लावून आपण कार. अरे मला भीती वाटते. का बरं भीती वाटते तुला? मम्मी तुझ्या बाजूला समुद्र आहे बघ. पाहिला तो समुद्र पाहिला मी. इच्छा नाही का मग? गाईस चला आम्ही पोहोचलेलो आता कांताळ डॅमला. आपण विचार केला होता इथे येऊन ना पावसात भिजू, पण इथे ना पाऊसच नाही. इथे एक थेंब पण नाही. आम्हाला मोहाडी गावापासून एक म्हणजे पाऊसच लागला नाही. एकदम सुकं सुकं इथे. बघा आता आवाज येतोय गडगड गडगड गडगड. मम्मी चल ओलं व्हायचंय खाली जाऊन पाण्यात. पहिल्यांदा आहे ना मम्मी माझ्यासोबत अशी आलेली आहे, नाही तर मम्मी माझ्यासोबत येत नाही. मम्मी काय मीच मम्मीला कुठे घेऊन जात नाही, बिकॉज मित्र येऊन जातात किंवा वेदला येऊन जातो. मम्मीला यायचा चान्सच भेटत नाही. तर आज आलेली मम्मी. म्हटलं आज मस्त पावसात भिजू इथे, पण पाऊसच नाही इथे. आणि हे पाणी पण एवढं चांगलं नाही की याच्यात भिजू शकता. बघा किती घाण पाणी इथे. कशाचा बंद करायचा का तो आवाज? पुढे जाना. ते माणसं बघा तिकडे कशी उतरताय तर दोरीने आणि इथे जात आहे. दोरी इथे लावताय, इथे खाली जात आहे फिश पकडायला, जाळे टाकायला. त्यासाठी फिश बघा कशा उड्या मारताय इथे. आता लक्ष गेलं. हे बघा, हे भाई काय भारी दिसतंय फिश उड्या मारताना. अरे किती मोठ्या मोठ्या फिश. आणि ते आपण अचानक लक्ष गेलं काहीतरी येत आहे खालून वर, तर ते बघितलं ते फिश उड्या मारताय. हे बघा इथे अटकून गेलेली बिचारी. समजलं या फिश आहे ना उड्या मारून आहे ना यांच्या खाली जात आहे. काहीतरी आहे वाटतं खाली. ती बघा आता गेली. अरे 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 अटकली रे इकडे. ही जाईल बघा. हाँ बह जाते हो, फोर्स की वजह से बह जाते. ओ भाई फिश पकडण्यासाठी काय मेहनत करावं लागते. आणि या वाचून त्यांच्या घरी जात आहे, पण यांना नाही माहिती आता हेच पकडले जाणार आहे थोड्या वेळाने.
गाईस तर चला आता आम्ही निघालेले घरी जायला आणि मम्मी बोलते इथून हळू चालवशील. मम्मीला खूप भीती वाटते इथे, खरंच भीती वाटते. कारण की आधी ना इथे बाजूला ना रेलिंग तरी लावलेल्या होत्या, आता त्या पण काढून टाकलेल्या आहे. बघा हे जे होते ना हे सगळे फिश पकडायला उभे होते आणि अर्धे तर खाली चालले गेले फिश पकडायला. गाईस तर रात्रीचे वाजलेले आता 8. मी बेतला क्लासवरून पण आणलेलं आहे आणि आता ना मी मस्त पिझ्झा घ्यायला आलेला आहे. 2 मस्त पिझ्झा घेतो. आता आम्हाला यावं लागलेलं आहे दुसऱ्या कॅफेमध्ये, बिकॉज तिथे जे पिझ्झाचे बेस असतं ना तर ते संपलेले. सो म्हटलं की दुसरीकडून घेऊन घेऊ पिझ्झा. यात त्यांच्याकडे ना खूप लवकर संपून जातो कारण की टेस्ट पण चांगली असते ना. आता दुसऱ्या कॅफेमध्ये आलेलं आहे, इथून पिझ्झा घेऊन घरी जाऊ. कॅफेमध्ये बघा मस्त बड्डे थीम केलेली आणि तिथे टॉम अँड जेरी सुरू आहे आणि इथे बसलेला आहे टॉम. तर गाईस आमची पिझ्झाची ऑर्डर घेतलेली आहे. चला मस्त 2 पिझ्झा घेतलेले. एवढं आणून दिलं तरी पण फोनवरच बोलायचं आहे मम्मीला. आता ठेवून दे फोन. ठेवला. गाईस तर आता आमचा पिझ्झा वगैरे खाऊन झालेला आहे. मस्त 2 पिझ्झे आणले होते आणि दोघीच्या दोघी खाल्लेले. आता आहे ना आम्ही आईस्क्रीम खात आहे, मँगो आईस्क्रीम, जे की वेदने बनवलेलं आहे. वेदने ना हे मँगो आईस्क्रीम बनवलेलं आहे. म्हणजे आंबा होता त्याच्यावरनं ती कोय काढून घेतली होती आणि त्याच्यामध्ये त्याने रबडी भरली होती. कशी लागली होती टेस्ट? एकदम ठीकठाक होती म्हणजे हा बरं तू बनवलेली ना म्हणून. किती कडक होऊ दिलं त्याने की त्याच्याकडनं कापलं पण जात नाही. ते कडक काय फ्रीजर मध्ये कडकच होतं. अरे पण मग एवढं थोडी ठेवायचं की कापलं जाणार नाही आपल्याकडनं. बघू तर टेस्ट कशी घरी बनवलेली मँगो आईस्क्रीम. साल काढले त्याने. नाही गरम गरम असं राजभोग सारखी वाटते ती कलर मध्ये राजभोग. खाण्यामध्ये साधा आंबा वाटतो. समजत नाही बाई किती थंड आहे ते, त्याच्यामुळे समजत नाही टेस्ट काय आहे. हे खा. उष्ट आहे ना. रील मध्ये पाहिलं उष्ट पाहिजे नाही आपल्याला. द्यायला मम्मीला हे दे. रबडी एवढी भारी झाली ना. मस्त मस्त. एवढी मेहनत करण्यापेक्षा काहीच ना बाहेरून आईस्क्रीम आणायचं खाऊन घ्यायचं. हो एकदम भारी लागते. पुढच्या वेळेस ना ते बनवतील ना आंबा काढायचा पूर्ण, म्हणजे आंब्याची पेस्ट जास्त लागते. हा